विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांना बजावलेला अजामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाकडून रद्द। चेक बाउन्स प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यांना दिशाभूल केल्याचं सिद्ध। नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये विकास कामं सुरू। मंदिर पुढील 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय। महाशिवरात्रीला रविवारी देखील मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार। महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात। गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता। साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश। साखर आयुक्तांकडून आदेश ऊसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना। कडक कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। नंदुरबारमधील 21 गावांमध्ये रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन उपक्रमाचं आयोजन। गहू, हरभरा आणि कांदा पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तर शेत पिकांच्या उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन। जळगावच्या बिलखेडामध्ये ऊर्जा प्रकल्पाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन। 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी। नागरिकांना आता 24 तास वीज पुरवठा उपलब्ध होणार। गोंदियाच्या देवरीमध्ये 132 केव्ही वीज उपकेंद्राचं भूमिपूजन। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन। शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठ्याची ग्वाही। अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील। वाशिमच्या अनसिंग गावामध्ये गर्भपाताच्या गोळ्या विकताना एकाला रंगेहात पकडलं। औषध विक्रेता किशोर डोकेंवर PCPNDT कायद्यानुसार कारवाई। यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। विठ्ठल नामाच्या गजरानं आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषानं मुक्ताईनगर दुमदुमली। राजकीय नेत्यांनी हातामध्ये टाळ मृदुंग घेतला।